मैत्रिणींनो, आपल्या शेतातले घाटे, थोडेसे हरभरे टाकले होते. एक गुंठाभर असतील घरी आपले खाण्यापुरते. पांढरा चणा आहे तो, काबुली चणा. त्याची आज आपण आमटी बनवणार. तर मी ते आता निवडून घेते, तुम्हाला आमटी बनवताना शेअर करते. हरभऱ्याची जात अशी आहे ना की त्याच्यामध्ये थोडं जरी लापरवाही झाली की औषध नाही मारले की लगेच आळ्या पडतातच. तोडताना मी एवढं ध्यान देऊन पाहिलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवले होते घाटे, तरीसुद्धा त्यांना काही झालं नाही. फ्रीजमध्ये थंड वातावरणाने. ते सांगायचं तात्पर्य की घाटे अशी चीज आहे की त्याला म्हणजे आळ्या होतातच. आणि थोडे होते, एक गुंठाभर, त्यामुळे त्याला औषध मारलं नाही. तर हे पाशे, हे त्यांचा बशेरा. आणि मस्त बघा कसे चालतात ह्या घाट्यावरून त्या घाट्यावर. कांदा काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि हा मसाला काढलाय: खोबरं, फुटाणे, धणे, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर. आणि ही शिवाशी मध्ये मध्ये लुडबुड करते. मसाला भाजून घेऊ, गॅस चालू करू. तवा गरम झाला आपला, आपण मसाला भाजून घेऊ. आणि असे थोडेसे लालसर होऊन द्यायचे. तर मंडळी, चणे आहेत ना, आपण कुकरमध्ये थोडेसे 2 शिट्ट्या देऊन घेतले. कारण आहेत हिरवे चणे, पण घाटे ना थोडे निबर झाल्यामुळं ते शिजायला वेळ लागला असता, म्हणून आपण 2 शिट्ट्या देऊन घेतले. 2 शिट्ट्या द्यायला शिजायला टाकताना थोडंसं चिमूटभर नमक टाकलं त्याच्यामध्ये. तर आपण जेव्हा भाजीला आता नमक वापरणार पुन्हा मसाल्यामध्ये, तेव्हा लक्षपूर्वक नमक टाकायचं. त्या घाट्याची एक काय म्हणू आता मला सांगता येईल ना, मी नोट केलं एक त्याच्यामध्ये की 2 आपले जे गावरान चणे असतात ना हरभरे, त्याच्यामध्ये 2 दाणे निघतात एका घाट्यामध्ये. मला याच्यामध्ये जवळजवळ 99% एकच घाटा सापडला. सॉरी, एका घाट्यामध्ये एकच दाणा सापडला म्हणजे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता ना, आता काय चण्याचं शिजले का, तर मंडळी आमच्याकडे पाऊस जास्त होता. आमच्या शेतीमध्ये संत्र्याची झाडं होती, ते काढायला उशीर झाला आणि रान नीट नव्हतं, त्यामुळं ते उशिराचं नाही टाकले. फार डिसेंबर शेवटला टाकले, त्यामुळे ते उशिरा आले. आणि उशिरा आल्यामुळे म्हणावं असं जणी आले नाही, पण आले घरी खाण्यामध्ये. आणि याला म्हणावं अशी टेस्ट नाही लागली. मी खाऊन पाहिलेलं, ते भाजून ठेवले, पण त्याला एवढी टेस्ट नाही लागली आपल्या गावरान चण्यासारखी. आणि माझ्या मोठ्या मुलाला ना त्याचे म्हणजे छोट्याची भाजी खूप आवडते, म्हणून मी ते टाकलं होतं. तर आपला हा मसाला सगळा भाजून झाला जवळजवळ. कांदा पहिला भाजलेला आहे गॅसवर, टाकीवर, तरी पण त्याला थोडंसं असं तेल टाकून त्याला पुन्हा तव्यावर भाजून घ्यायचं. आणि भाजल्यानंतर हा मसाला सगळा आपण आता मिक्सरमध्ये घालणार. आणि फोडणीसाठी लसूण, खोबरं आणि आलं बाजूला ठेवलं आपण. थोडंसं गॅस कच्चंच दळणार, याच्यामध्ये पण भाजायला थोडंसं टाकलं होतं. तर आपलं तेल आता गरम झालं. तेल आपलं चांगलं गरम झालं, त्याच्यामध्ये थोडे जिरे, थोडी मोहरी. काही लोक काळ्या मसाल्याला मोहरी वगैरे टाकत नाही, पण मी टाकते. आणि हे आपण जे लसूण आलं खोबऱ्याचं जे थोडंसं ठेवलं होतं बाजूला कच्चं, ते दळून घेतलेलं, ते थोडंसं परतून घ्यायचं.
लालसर कलर आला ना त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, कांदा लसूण मसाला टाकायचा थोडासा. मी थोडासा घरगुती मसाला टाकला. मसाला टाकताना आणि लाल थोडी मिरची टाकली. मिरची वगैरे वापरताना लक्षात ठेवायचं. वाटणामध्ये पण 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या ना. असे लालसर भाजलं का खोबरं ते त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. आता आपण जे वाटण केले ना भाजलेलं याचं ते वाटण टाकायचं. तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेतला. नमक पण चण्यामध्ये शिजवताना टाकलेलं आहे थोडंसं, त्यामुळे आठवणी टाकताना लक्षात ठेवायचं. आणि चणे आपल्या त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. यात एवढे सगळे नाही टाकणार. चांगलं मिक्स करून घेतलं चणे. आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू. मिक्सरला आपण लावून घेतलेलं त्याच्यामध्ये पाणी टाकून तो मसाला सगळा धुवून घ्यायचा आणि आपल्याला जशी पाहिजे तशी क्वांटिटी बनवायची. आता हे तुम्ही म्हणता चणे का ठेवले, चणे याच्यामुळे ठेवले हे जास्त झाले होते. पण मैत्रिणींना काय काही ना काळ्या मसाल्याने थोडा त्रास होतो, त्याशिवाय होते. त्यामुळं तसं जर असेल ना प्रॉब्लेम तर काळा मसाला थोडा कमी करायचा क्वांटिटी आणि याला याची पेस्ट करून थोडंसं याच्यासाठी ज्यूससाठी टाकायचं, तर याने चांगला घट्टपणा येतो. तर मी थोडंसं पाणी टाकलंय. मला थोडीशी पातळ पाणी, तुम्हाला जसं पाहिजे आंबट रस्सा वगैरे तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर याला मस्त उकळी येऊस तर थोडंसं फुल गॅसवर ठेवायचं. नंतर थोडी उकळी आली की नंतर थोडासा कमी करायचा फ्लेम, मग त्याला मस्त तरी येते. आता याला मस्त उकळी यायला लागली. याला मी कमी गॅस करून 5 मिनिटं ठेवणार आणि मग खायला घेणार. मैत्रिणींनो आपण आता गॅस बंद केला आणि त्याच्यावर कोथिंबीर अशी मस्त सारे टाकायची आणि सर्व करायचं. तर मैत्रिणींनो आपली चण्याची आमटी तयार आहे. बघून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.